काही नक्की ठरलेलं आहे का की नेमकं कार्यक्रमाचं स्वरूप कसं असणार? उद्या महाराष्ट्राच्या राजकारणातला एक ऐतिहासिक दिवस आहे. मराठी माणसाच्या जीवनातला एक ऐतिहासिक आणि आनंदी दिवस आहे. एक तर मराठी विजय दिवस म्हणून आहेच, पण महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय वातावरणामध्ये नवे बदल घडवणारा दिवस आहे. उद्या वरळीतल्या डोम सभागृहामध्ये जो विजय जल्लोष कार्यक्रम होतोय, जेथे माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्र उपस्थित राहतील आणि ज्याची या महाराष्ट्राला प्रचंड उत्सुकता आहे. लोक राज्याच्या कानाकोपऱ्यातून यायला निघाले आहेत. त्या संपूर्ण कार्यक्रमाची तयारी शिवसेना आणि मनसेचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्रित तयारी करतायत. आज सुद्धा आम्ही तिकडे जाणार आहोत सगळे, आणि उद्या साधारण सकाळी 11 वाजल्यापासून हा जल्लोषाचा कार्यक्रम सुरू होईल. मी असं म्हणतो की ऐतिहासिक कार्यक्रम आहे. खूप दिवसांनी एक भाषा म्हणून, एक संस्कृती म्हणून मराठी भाषेला विजयाचा दिवस पाहता आला, तो मराठी माणसाच्या एकजुटीमुळे. आणि ही एकजूट शक्य झाली की उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या एकत्र येऊन हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये जे आंदोलन झालं त्याला एकत्र येऊन मराठीचा विजय त्यांनी मिळवून दिला. आणि अर्थात उद्या आपण पाहाल काय ठरलं आहे आणि काय ठरवलं आहे ते आता सांगण्यापेक्षा उद्या नक्कीच तुम्हाला पाहता येईल. सर, राज ठाकरेंना मारण्याचा कट होता उद्धव ठाकरेंचा असा खळबळजनक दावा रामदास कदम यांनी केलेला आहे. काय वाटतं, कणकवलीच्या सभेच्या दरम्यान हे सगळं त्यांनी बोलणं सोडून द्यावं. काही तुम्ही प्रश्न विचारता, कोण बोलत आहे, कोण आहेत ते बघा. ज्यांना शिवसेनेने इतके वर्ष सातत्यानं, त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे सुद्धा आहे, राज ठाकरे सुद्धा आहे, ठाकरे कुटुंबांना दिली. मुळात असं आहे की जे शिवसेनेतले आमचे जुने सहकारी आहेत पूर्वीचे, जे सोडून गेले, त्यांच्या पोटामध्ये भीतीचा गोळा उठलेला आहे. आणि त्या भयातून ही अशी वक्तव्य, वैफल्य, निराशेतून येत आहे. आता रामदास कदम काय बोलतायत, अमुक काय बोलतायत, शिंदे काय बोलतायत, तमुक काय बोलतायत, हे सुरूच राहणार. कारण मराठी माणूस जरी एकत्र आला असला उद्धव आणि राज ठाकरे यांच्या निमित्तानं समजतं, तरी ही जी काय 5-25 टाळकी आहेत त्यांनाही एकत्र आलेले नको आहे. त्यातले खास करून मिंदे गटाचे, हे जे मिंदे गटाचे लोक आहेत की त्यांचं राजकीय भविष्यच खतम होतं याच्यामध्ये. आणि या भीतीपोटी त्यांना ह्या सगळ्या अशा कल्पना सुचत आहेत. चारण्याची भांग मारणे का खूप कल्पना सुचतात, अशी स्वप्न पडतात. तशी त्यांनाही भयंकर स्वप्न पडत आहे. नाही, पण राऊतसाहेब, एक मुद्दा या निमित्तानं उपस्थित होतो आहे की तुम्ही आता शिंदे शिवसेनेचा उल्लेख केला. त्यांच्यातल्याही काही नेत्यांचं असं म्हणणं आहे की जे बाळासाहेबांचे होऊ शकले नाही ते त्यांना काय पडलंय, पण त्यांना काय करायचं आहे. तुम्ही मोदीचे आणि अमित शहाचे झालात ना, कालपर्यंत बाळासाहेबांचे होतात किंवा उद्धव ठाकरेंचे होतात. तुम्ही आता मोदी, शहा आणि फडणवीस झालात ना, तुम्ही तेवढं पुरतं बघा. तुम्ही आमच्यात पडू नका. बोला ना, हे भीतीतून वैफल्यग्रस्त विधानं जी होत आहेत, ही भीतीतून निर्माण झालेली विधान आहे. भय आता आमचं काय होणार. त्याच्यामुळे तुम्ही तुमची चिंता करा, तुम्ही मोदींची चिंता करा, अमित शहांची चिंता करा, देवेंद्र फडणवीस यांची चिंता करा, बावनकुळ्यांची चिंता करा, बरं का, गिरीश महाजनची चिंता करा. तुमच्याकडे फार मोठं कार्य आहे. इतक्या लोकांचे बूट तुम्हाला चाटायचे आहेत आणि पुसायचे आहेत. तुम्ही ते करा.
तुम्ही स्वाभिमानाच्या गोष्टी करू नका, किंवा ठाकरेंचं काय होणार, शिवसेनेचं काय होणार, मनसेचं काय होणार याची तुम्हाला चिंता करण्याचं कारण नाही. तुम्ही स्वतःचीच चिंता करा. नाही पण राऊतसाहेब 24 तास उरले आहेत. शरद पवार यांनी असं म्हटलंय की त्यांचा काही खाजगी कार्यक्रम आहे, त्यामुळे म्हणजे पूर्वनियोजित कार्यक्रम आहे, त्यामुळे ते उपस्थित राहणार नाहीयेत. त्यांच्याऐवजी जयंत पाटील जे त्यांचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते उपस्थित राहतील. हर्षवर्धन सपकाळ जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते उपस्थित राहत आहेत. कोणते नेते व्यासपीठावर असणार आहेत, कोणते नेते भाषण करणार आहेत याची काही रूपरेषा ठरली आहे? त्याची पूर्ण रूपरेषा ठरलेली आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अजित भुरे करतील आणि त्यांच्याकडे संपूर्ण रूपरेषा आहे. ती रूपरेषा जर आम्ही आत्ताच तुम्हाला सांगितलं तर उद्या लोकांनी कार्यक्रमाला का बरं यावं? उद्या होईल ना सगळं. जे येतील त्या सगळ्यांचं स्वागत होईल. मग काँग्रेसचे नेते असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असतील, डाव्या पक्षांचे लोक असतील, कृती समितीचे लोक असतील, प्रत्येकाचं आम्ही सन्मानानं स्वागत करू आणि या लढाईमध्ये त्या प्रत्येकाचं योगदान आहे हे आम्ही मान्य करू. काल तुमच्या ट्विट नंतर जे प्रवेश होणार होते ते थांबवण्यात आलेले आहेत आणि लांबणीवर पडलेले. मामा राजवाडी असतील, बाबूल असेल, ते प्रवेश लांबणीवर पडले. काय वाटतं तुमचे? नाही, बघा, ते प्रवेश थांबावे म्हणून मी काय ते माझं मत व्यक्त केलं नाही. मी भारतीय जनता पक्षाचा बुरखा फाडण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला गंमत सांगतो की नाशिकला काय गुन्हा घडला. नाशिकला असा गुन्हा घडला, एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीनं सातत्यानं शिवसेनेचे स्थानिक नेते, प्रमुख नेत्यांवर, समाज माध्यमांवर गरळ ओकण्याचा प्रयत्न करत होता. पोलीस त्या संदर्भात दखल घेत नव्हते. अनेक तक्रारी झाल्या. ती व्यक्ती ब्लॅकमेल करत होती सातत्यानं सगळ्यांना, RTIच्या माध्यमातून किंवा सोशल माध्यमांवरून. अशा वेळेला जर पोलीस दखल घेत नसतील आणि त्याचा समाजाला उपद्रव होत असेल तर शिवसैनिकांनी तिथे जाऊन त्याच्या कानफडात नक्कीच मारली असेल. हा गुन्हा आहे का? तर गुन्हा नाही. पोलिसांना कारवाई करणं काय करते तुमचं सायबर सेल. पण त्यानंतर पोलिसांनी या आमच्या पदाधिकाऱ्यांवर अटेम्प्ट टू मर्डरपासून रॉबरी म्हणजे दरोडेखोरीपर्यंत गुन्हे दाखल करून त्यांच्यावर दबाव आणला. कोणी? गिरीश महाजन यांनी. हे अँटिसिपेटरी म्हणजे अटकपूर्व जामिनासाठी बाहेर गेले, बाहेर राहिले, फरारी झाले. आणि हे फरारी असताना भारतीय जनता पक्षानं सांगितलं आमच्या पक्षात प्रवेश केला तर तुमच्यावरती केसेस काढतो. काय? पोलिसांना मिळत नाही आहेत, गुन्हे दाखल आहेत. आणि गिरीश महाजन आणि त्यांची सगळी टोळी नाशिकची, बागुल, राजवाडे वगैरे लोकांना सांगतायत पक्षात प्रवेश केला तर आम्ही गुन्हे मागे घेऊ आणि हे मंत्र्यांच्या बंगल्यावर पोचतात. बरोबर आहे. आता मी दुसरं उदाहरण सांगतो. काल पुण्यामध्ये असंच एक प्रकरण घडलं. मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या संदर्भात समाज माध्यमावर अशाच प्रकारे काही चुकीचं मत व्यक्त करणाऱ्या सोमण नावाच्या व्यक्तीला घरात घुसून मारहाण केली. गुन्हा तोच आहे ना. गुन्हा वेगळा आहे का? पोलिसांनी तिथे गुन्हाच घेतला नाही. मग नाशिकचा कायदा वेगळा आणि पुण्यातला कायदा वेगळा. हा काय प्रकार? शिवसैनिकांच्या बाबतीत कायदा वेगळा आहे का? तुम्ही नाशिकमध्ये एक वेगळा कायद्यानं काम करताय आणि पुण्यामध्ये तशीच घटना, त्याच्यापेक्षा गंभीर घटना घडली. त्याच पद्धतीनं तिथे कारवाई नाही. पोलिसांनी तडजोडीने प्रकरण मिटवलं. आणि नाशिकमध्ये तुम्ही अनेक 12, 13, 14 कलमं लावली की हे सुटू नयेत आणि पुन्हा त्यांच्यावर मकोका लावण्यासाठी प्रयत्न पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सुरू केले. त्यातून हे सगळे प्रकार राजकीय घडले. गिरीश महाजन हे या राज्याचं गृह खातं चालवत आहेत की गुंडटोळ्या चालवत आहेत? बागुल आणि राजवाडे काल प्रवेश घ्यायला गेले तेव्हा त्यांच्यावर गुन्हे होते आणि ते फरारीच होते. मी जेव्हा हा ट्विट केलं एक आणि प्रधानमंत्र्यांपासून अमित शहापर्यंत मी त्याचं टॅग केल्यावरती तिथून विचारणा झाली काय चाललंय आणि त्यानंतर हे प्रवेश थांबवले प्रधानमंत्री कार्यालयाने. हे तुम्हाला मी सांगतो. लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा.